नमस्कार, मी सायली वझे पानसे. आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे तिळगुळाच्या वड्या. तर त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते. तर हे साहित्य घेताना सगळं साहित्य एकाच वाटीच्या प्रमाणाने घेतलेलं आहे, तो त्यानुसार सांगते. हा 3 वाट्या बारीक चिरलेला गूळ घेतला आहे. गूळ घेताना फक्त काळजी घ्या की तो चिक्कीचा नाही आहे ना, याची खात्री करून घ्या. नंतर हे 2 वाट्या तीळ भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे. 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. ही थोडीशी वेलची पावडर आहे. नंतर ही जायफळ पावडर आहे आणि सुकं खोबरं बारीक किसून ते 1 वाटी घेतलेलं आहे. ते आपल्याला नंतर भाजून घ्यायचं आहे. आणि 2 टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त ज्यात तुम्ही वड्या थापणार आहात ट्रेमध्ये, थाळ्यामध्ये, तर त्याला थोडासा साजूक तुपाचा हात लावून घेतलेला आहे. आणि याखेरीज वड्या थापल्यानंतर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वरून घालण्यासाठी सुद्धा थोडा सुका खोबऱ्याचा किस घेऊ शकता. तर आता मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सुकं खोबरं आपण मंद गॅसवरती भाजून घेतोय. 3 ते 4 मिनिटातच हे असं खोबरं साधारण गुलाबी रंगावरती परतून झालेलं आहे. तर आता ते गार झाल्यानंतर व्यवस्थित त्याचा हातानेच चुरा होतो, मिक्सरमध्ये फिरवण्याची आवश्यकता नाही. आता पुढची स्टेप म्हणजे मी एक मोठी कढई बारीक गॅसवरती ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे साजूक तूप घालून घेणार आहे. साजूक तूप आपण 2 टेबलस्पून एवढं घेतलेलं आहे. कढई गरम असल्यामुळे ते लगेचच पातळ झालं आहे. आणि मग आपण हा बारीक चिरलेला जो 3 वाट्या गूळ आहे तो त्याच्यामध्ये घालून गूळ आपण पातळ करून घेणार आहोत. आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, तर गूळ विरघळेल इतपतच तो करायचा आहे. एकीकडे गूळ पातळ करतोय तोपर्यंत मगाशी जे खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं ते मी असं हाताने सगळं चुरून घेतलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता की आपला गूळ सगळा सारखा पातळ होत आलेला आहे. गॅस बारीकच आहे. आपण लगेच बंद करणार नाही आहोत. वरती असे पांढरे बुडबुडे यायला लागले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे बघा, 1-2 मिनिटातच बुडबुडे यायला सुरुवात होईल. आणि मग आपण गॅस बंद करून मग दाण्याचं कूट, तिळाचं कूट, वेलची, जायफळ आणि खोबरं त्याच्यात घालून मिक्स करून लगेचच ते तूप लावलेल्या थाळीमध्ये किंवा ट्रेमध्ये थापणार आहे. हे बघा, हे बघू शकता साईडने असे पांढरे बुडबुडे यायला लागल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे. आता गूळ पातळ करून झालेला आहे. मी गॅस बंद केला आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे हे तिळाचं कूट मी त्याच्यात घालते. तिळाचं कूट आपण घेतलं होतं 2 वाट्या. तिळाचं कूट घालून परत एकदा मिक्स करते. नंतर घालणार आहोत हे दाण्याचं कूट आणि मग घालणार आहोत हे सुकं खोबरं आणि चवीप्रमाणे तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर आणि जायफळ पावडर. आणि मग हे आपल्याला सगळं हलवून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे व्यवस्थित सगळं मिक्स केल्यानंतर आत्ता जरी हे पातळ वाटत असलं तरी गार झाल्यानंतर त्यांच्या छान खुटखुटीत अशा वड्या पडतील. तर चला आता आपण ते ट्रेमध्ये थापून घेऊया. वाटीच्या मागच्या बाजूला मी थोडासा तुपाचा हात लावून वाटीच्या साहाय्याने ते प्लेन पसरवून घेते. हे व्यवस्थित असं पसरून घेतल्यानंतर त्याच्यावरती हा सुका खोबऱ्याचा कीस घातलेला आहे. आणि नंतर थोड्याच वेळात आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहे. 5च मिनिटात आपल्याला याच्या छान अशा खुटखुटीत वड्या कापता आलेल्या आहेत. आणि इथे आपला तिळगुळ तयार आहे. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा.